नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, ऋतू कुठलाही असो, हिवाळा असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा, तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला असं वाटतं की जे आपल्याकडे फ्रीज असतं त्याचा वापर जास्तीत जास्त होत असतो। तर आज करायचं होतं मला फ्रीज ऑर्गनायझेशन म्हणण्यापेक्षा फ्रीज क्लीन करून घ्यायचा होता पूर्ण। तर त्या गोष्टी म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करू की मी कुठले प्रोडक्ट वापरते, जे काही फ्रीज ऑर्गनायझेशन करताना की काय गोष्ट लक्षात ठेवून त्या वस्तू वापरते। तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करू। तर मी ना हे जे कंटेनर आहेत अशा पद्धतीचे कंटेनर वापरते आणि ते मी तुम्हाला हळूहळू करून सांगते सगळ्या गोष्टी। तर मी ना ते सर्वात आधी वॉश करून घेतले, फ्रीजमधल्या बऱ्याचशा गोष्टी मी बाहेर काढून घेतल्या आणि जेव्हा मला पूर्ण ऑर्गनायझेशन करायचं म्हणजे पूर्ण फ्रीज क्लीन करायचा असतो तेव्हा मी सगळ्या गोष्टी बाहेर काढून घेते आणि थोड्या थोड्या करून क्लीन करून घेते। अगदी काही खूप एकदम अशा क्लीन करत नाही, पहिला वरचा सेक्शन घेते, मग मधला आणि नंतर मग शेवटी खालचा, असा 3 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मी थोडं थोडं करून क्लीन करते। म्हणजे खूप अगदी जास्त जेव्हा सामान बाहेर येतं ना तेव्हा असं वाटत नाही की अरे बापरे खूप जास्त आता एवढं सगळं आवरायचंय मला। हे जे चिवड्याचे कंटेनर होते, बिस्किटचे कंटेनर होते, ते रिकामी झालेले। तर म्हटलं आता हे कंटेनर वॉश करते तर त्याच्याबरोबर ते पण कंटेनर वॉश करूया, म्हणून म्हटलं चला ते पण वॉश करून घेऊ, म्हणजे त्याच्यात परत मला काहीतरी भरून ठेवता येईल। तर याच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती सांगते बघा। हे कंटेनर आहेत, हे ट्रान्सपरंट म्हणजे हे ॲक्रेलिक मटेरियल जसं असतं तसं आहे आणि खूप छान आहेत। ऑनलाईनच मी मागवलेले आणि जवळपास 4-5 महिन्यापूर्वी मी हे मागवलेले होते, तेव्हापासून मी हे वापरते आणि खूप छान आहेत आणि याचा मल्टिपल यूज आहे। तुम्ही याच्यामध्ये पण वापरू शकता फ्रीजमध्ये, आणि जर तुमच्याकडे एक छोटंसं ड्रेसिंग टेबल असेल किंवा काय म्हणतात तुमच्याकडे असं कपाट असेल, वॉर्डरोब असेल छानपैकी की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन वाईज काही वेगवेगळं ठेवायचं असेल किंवा आपले ब्युटी प्रोडक्ट्स असतील जे ट्रान्सपरंटमध्ये आपल्याला दिसायला पाहिजे असतील ना, तर त्याच्यासाठी हा प्रोडक्ट खूप चांगला आहे आणि मस्तच आहे। आणि याच्यामध्ये एक फायदा आहे ना की प्रोडक्ट कुठलाही आपण ठेवला ना तरी तो अगदी नीट व्यवस्थित क्लिअर दिसला जातो आणि मग खूप शोधण्याच्या याच्यामध्ये ना वस्तू इकडे तिकडे होत नाहीत। तर आणि याचा अजून एक बेनिफिट म्हणजे ना हे एकावरती एक खूप छान असे बसतात। आता मी तुम्हाला इथे बघा एकावर एक असे 3 ठेवून दिलेत आणि ते तिन्ही एकावर असे छान राहिलेत। तुम्ही हलवलात ना तरी पण ते हलणार नाहीत आणि निसटणार नाही, हा एक ह्याचा चांगला बेनिफिट आहे। हे ऑनलाईन घेतलेले होते पण तुमच्याबरोबर शेअर नव्हते केलेले, कारण मलाच त्याचा वापर कसा करायचा किंवा कशा पद्धतीने वापर करू शकते ना याचा विचार करून म्हटलं मी पहिला सगळ्या साईडने वापर करते आणि मग याचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत शेअर करते। तर याच्याबरोबर अजून हे कंटेनर मी वापरते। तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी हे ऑर्गनायझर वापरत नव्हती, पण जसं थोडंसं जेव्हा आपल्याला खूप ऑर्गनाइज हवं असतं, म्हणजे जागा खूप आपल्याला जास्त हवी असते फ्रीजमध्ये म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये, जसं तुम्ही कपाट म्हणा, तर तेव्हा या गोष्टी आपसुकच होतात आपल्याकडनं सगळ्या गोष्टी की स्पेस जास्त मिळावा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीटनेटक्या कशा राहाव्या याच्यासाठी विचार आपल्या सगळ्यांचाच चालू असतो। आणि ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय असतं तर हेच असतं ऑर्गनायझेशन म्हणजे की कमीत कमी जागेमध्ये आपण वस्तू व्यवस्थित कशा बसवल्यात किंवा त्या कशा छान दिसतात ना याच्याच सगळं असतं, त्यालाच ऑर्गनायझेशन म्हणतो आपण। तर इथे बघा ह्या सगळ्या गोष्टींना मी अशा धुवून आता काय करणार आहे, खाली ठेवणार आहे मी त्या प्लॅटफॉर्मच्या, म्हणजे मला बाकीची कामं करता येतील। मी पूर्ण फ्रीज ऑर्गनाइज करते ना तेव्हा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी वरती ठेवते, म्हणजे लक्षात राहतात की किती कंटेनर आहेत आणि कुठले कंटेनरमध्ये आपण काय गोष्ट ठेवली पाहिजे। आणि झिपलॉक पाऊच पण मी वापरते फ्रीज ऑर्गनायझेशनमध्ये। तर बऱ्याच वेळा या मला यूज होतात, जेव्हा डीप फ्रीजमध्येच मला काही स्टोअर करायचं असतं ना तेव्हा मी या वापरते। या शालिमार कंपनीच्या आहेत आणि मी या बऱ्यापैकी वापरलेल्या आहेत। याचे बरेचसे प्रोडक्ट्स जे आहेत शालिमार कंपनीचे ते मी बऱ्याच वेळा वापरलेले आहेत आणि चांगले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही शालिमार कंपनीचे परचेस करू शकता। हा ना 15चं पॅकेट होतं हे आणि अगदी काही छोटे नाही आहेत, बऱ्यापैकी मोठे आहेत आणि हे एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणू शकता, कारण हे खूप दिवस चालतात। कारण काही अगदी काही आपण सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये पॅक करून ठेवत नाही, त्याच्यामुळे हे बरेच दिवस चालतात हे एक पॅकेट घेतलेलं। आणि त्याच्यानंतर हे मी काचेचे कंटेनर पण जेवढे आहेत ना तेवढे सगळे वरती काढून ठेवले।
तर माझं असं म्हणणं नाही आहे की किंवा माझं असं भर पण नसेल की तुम्ही काचेचे कंटेनर वापरा. काचेचे कंटेनर मी पण काही खूप आधीपासून घेतले नव्हते, एक एक करून सुरुवात केली आणि मग एवढे सगळे कंटेनर आता जमा केलेले आहेत माझ्याकडे. तर जे कुठले तुम्ही कंटेनर वापरत असाल ना ते स्क्वेअरमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. मी पण आधी असेच प्लास्टिकचे कंटेनर वापरत होती वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्याचा बेनिफिट एक असतो ना की आता कसं फ्रीज आपला स्क्वेअरमध्ये जेव्हा त्याचा कोपऱ्यात आपण जेव्हा ठेवायला जातो ना तेव्हा हा जेव्हा स्क्वेअर असतो ना तो पूर्णपणे ना चिटकला जातो एका साईडला आणि त्याच्यावर मग तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढे तुम्ही वरती ठेवू शकता. पण त्याच जागी जर तुम्ही जे हा गोल ठेवायला जाल ना तर ही जी कोपऱ्यातली जागा असते ना ती पोकळ जाते आणि त्याच्यामुळे इकडची आजूबाजूची जागा म्हणजे वेस्ट जाते म्हणजे बऱ्याच वेळा. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला अगदी लगोलग सगळ्या गोष्टी एकत्र अशा ठेवायच्या असतील तर तुम्ही स्क्वेअरचे कंटेनर वापरले तर जागा थोडीशी व्यवस्थित राहते. कारण आपल्या फ्रीजमध्ये जागा बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला कितीही मोठा फ्रीज असला ना तरी जागा कमीच पडत असते सगळ्यांनाच, तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांनाच. त्याच्यामुळे जे कुठले कंटेनर तुम्ही वापराल प्लास्टिक किंवा स्क्वेअर किंवा स्टील म्हणा किंवा कुठलंही वापराल ना तर स्क्वेअर असल्याचा म्हणजे प्रयत्न करा ते. तर मी पण असेच स्क्वेअरचाच घेतलेला आहे. तर हा एक आहे माझ्याकडे मोठा, यातले 2 कंटेनर आहेत माझ्याकडे मोठे, हे आयकियामधनं घेतलेले. हा एक जो कंटेनर आहे हा माझ्याकडे मी आईकडनं आणलेला, आईकडे होता हा, तर मी तिच्याकडनं घेतला कारण ती काही वापरत नव्हती, हा यूज करत नव्हती. हे मी डीमार्टमधनं घेतले ग्लास कंटेनर 99ला मिळालेले म्हणून. पण जसं मी जेव्हा वापरायला जेव्हा हे यूज केले तेव्हा मला कळलं की याचा थोडासा ठेवण्याचा किंवा एकावरती एक ठेवल्यामुळे ना राऊंडमुळे थोडा प्रॉब्लेम होतो. पण वापरायला खूप चांगले आहे ते, मी खूप वापरते याला. त्याचबरोबर हा एक राऊंडमध्ये मी घेतलेला जो दह्यासाठी घेतलेला, जो आयकियामधनं घेतलेला, तो पण मला सेलमध्ये मिळालेला. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी जर काही माझ्याकडे म्हणजे राहत असतील किंवा एखादी चटणी असेल जी मी वाटली असेल आणि थोडीशी राहिली सकाळसाठी ठेवायची असेल तर त्याच्यासाठी हे छोटे कंटेनर हे पण मी डीमार्टमधनं घेतलेले, 99 रुपीजला एक असे घेतलेले. हे 2 घेतलेले. ॲक्च्युली हे आयकियामध्ये खूप महाग आहेत म्हणजे 500ला 3 आहेत. तर म्हणून मग मी तेव्हा घेत नव्हती आयकियामधनं, पण मग हे डीमार्टमधनं खूप चांगले मिळाले म्हणून मग मी हे डीमार्टमधनं घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे पण हे माझ्याकडे स्क्वेअरमध्ये, प्लास्टिकमध्ये पण असे 3 आहेत आणि ग्लासमध्ये पण आहेत माझ्याकडे. तर हे असे वरती काढून ठेवलेत कारण ते यूज करायला बरं पडतं. कारण आता मला जेव्हा मी पूर्ण फ्रीज म्हणजे वरपासून पूर्ण डीप फ्रीज आणि खाली फ्रीज वगैरे सगळं क्लीन करायचं, A to Z सगळ्या गोष्टी मला काढायच्या आहेत. तर त्याच्यासाठी ह्या डोळ्यासमोर असल्या ना की मग भरायला बरं पडतात सगळ्या गोष्टी. त्यानंतर आहे या शीट वापरते मी फ्रीज ऑर्गनायझेशनसाठी. पण मी माझ्या फ्रीझरमध्ये किंवा खाली फ्रीजमध्ये असं काही या वापरत नाही. म्हणजे असं चिलर वगैरे ना त्याच्यामध्ये मी वापरते. आणि ही अशा पद्धतीची आहे. वरतून इथे हा असा खडबडीत आहे आणि पाठीमागच्या साईडला प्लेन आहे. त्याच्यामुळे हे खडबडीत असल्यामुळे ना जे काही आपण याच्यामध्ये ठेवतो बॉटल वगैरे ज्या काही ठेवतो ना त्या व्यवस्थित राहतात, अशा इकडे तिकडे अशा सरकत नाहीत जेव्हा आपण हा चिलर असा खेचतो तेव्हा. आणि याच्यामुळे अजून एक फायदा होतो की म्हणजे याच्यावरती जे काही आपण काढताना कधी कधी एखादा पदार्थ बॉटलमधला असेल तो याच्यामध्ये पडला किंवा थोडीशी धूळ झाली किंवा किती काही म्हटलं तरी भाज्यांचा कचरा किंवा जो काही असतो तो याच्यावरती राहतो. आपला हा चिलर जास्त खराब होत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीची ही शीट वापरते. हा पण रोलमध्ये येतो. ॲक्च्युली हा 200 रुपयाला मी रोल घेतलेला आहे आणि तो बऱ्यापैकी मी यूज केला. ॲक्च्युली फ्रीजमध्ये मी फार कमी वापरते पण असं वापरलाय मी. मग ज्याच्यामध्ये माझ्याकडे शू रॅक जो आहे, जो शू ठेवते वगैरे ना तिथे त्या खालीच्या ड्रॉवरमध्ये मी हा असा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मग सगळे चप्पल वगैरे पण मी अरेंज करते. तर अशा पद्धतीने फ्रीज ऑर्गनायझेशनसाठी ही पण एक गोष्ट मी वापरते. याचा वापर आहे ना मी मसाल्यांचे जे माझे डब्बे आहेत ना त्याच्यासाठी करते. बऱ्याच वेळा त्या बॉटल्स, तुम्ही जर आधीचे व्हिडिओ बघितले ना तर माझ्याकडे छोट्या छोट्या मी मसाल्यांसाठी बॉटल्स करून ठेवल्या ज्या म्हणजे असे कमी वापरले जातात. जसं चाट मसाला आहे, काळी मिरी पावडर आहे, किचन किंग मसाला आहे, असे वेगवेगळे मसाले आहेत. आणि त्याचे ना मोठे डबे पण माझ्याकडे होते. तर बरेच दिवस ते पण ओपन नव्हते केले. तर म्हटलं चला आपण त्यानिमित्ताने सगळंच क्लीन करणार आहोत तर सगळ्याच गोष्टी बघितल्या जातील आणि ज्या नको असतील किंवा ज्याची एक्सपायरी वगैरे झाली तर त्या गोष्टी पण काढल्या जातील फ्रीजमधनं. तर हे जे 2 मसाले ते मी साईडलाच ठेवले कारण ते पूर्ण पॅकेट्स नवीन होते. तर इथे या बॉक्समध्ये बघा, तर या बॉक्समध्ये एवढा मोठा बॉक्स आहे पण त्याच्यामध्ये असेच काही काही पाऊच ठेवलेले आहेत. म्हणजे गरम मसाला आहे, पावभाजी मसाला आहे आणि असं कधी कधी बॉक्सच्या आतमध्ये राहून जातं. मी तर विचार करत होते की याच्यामध्ये कसुरी मेथी असेल
पण नाही, याच्यामध्ये आता हा मसाला कुठला आहे तो पण मला माहिती नाही आहे. म्हणजे माहिती नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं. तर आता तो पण मी ओपन करून बघेन कुठला मसाला आहे. जी मी घरात बेकिंग पावडर आणि जे आपला सोडा वगैरे जो असतो ना, तो मी असा एक एक पॅकेट आणून ठेवते. आणि जो मला बेकिंगसाठी लागतो ना, तो माझा वेगळा असतो, कारण ते मोठे मोठे कंटेनर असतात, त्याचे छोटे पॅकेट्स नसतात. कारण मग ते मिक्स होऊ नये म्हणून मग मी वेगवेगळेच ठेवते अशा पद्धतीने. ॲक्च्युली याच्यामध्ये मी आता फक्त अरेंज करून ठेवते हे सगळे जे कंटेनर आहेत ना, याच्यामध्ये हा जो मोठा डबा आहे ना, तो याच्यामध्ये बसणार नाही. फ्रीजमध्ये जेव्हा आपण स्टोअर करू तेव्हा फक्त मी आता सगळे मसाले आहेत तर ते सगळे एकत्र ठेवायचे, म्हणून मग आता म्हटलं एकत्र करून ठेवू. कारण मग जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना, तेव्हा ते ठेवताना बरे पडतात. आणि मग काय होतं ना, लक्षात राहतं की सगळ्या गोष्टी की व्यवस्थित एक एक मसाला आलाय किंवा एखादा मसाला राहिलाय, अशा सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी छोट्या छोट्या म्हणजे या लाल मिरचीच्या पावडरमध्ये म्हणजे राई का मिळाली तर ती लोणच्यासाठी वापरलेली गेलेली होती, म्हणून ती त्याच्यामध्ये राहिली. आणि मग नंतर लक्षात नाही राहिलं म्हणून ती तशीच राहिली. तर ती पण आता मी काढून घेते बघा. आणि हे जे कंटेनर आहेत हे मी फ्रीजच्या साईडला ठेवते, म्हणजे डोअरमध्ये. तुम्हाला पूर्ण मी नंतर डिटेलमध्ये सांगेन किंवा दाखवेन सुद्धा. तर याच्यामध्ये बघा जे चायनीजचे जे प्रकार असतात ना, ते माझ्याकडे खूप कमी केले जातात, त्याच्यामुळे अगदी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आणते मी. जसं विनेगर आहे, जसं मी लिक्विड वगैरे बनवते त्याच्यासाठी यूज होतात. हे सोया सॉस आहे, त्याच्यानंतर काही चितळेमधली इमलीची चटणी आणलेली मी, म्हटलं बघूया आपण टेस्ट करून कशी आहे ती, पण ती मी काही ओपन केलेली नाही आहे अजूनही. आणि ही आहे धणा पावडर, त्याचबरोबर ही आहे जिरा पावडर, त्याच्यानंतर आहे ही आमचूर पावडर. आणि त्याचबरोबर इथे मी मसाले घेतलेत. सांबार मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, त्याचबरोबर काळी मिरी आहे, थोडासा चाट मसाला आहे, असे वेगवेगळे जे काही वेलची पावडर आहे, असे जे 4 जे मला छोट्या छोट्या बॉटल दिसल्या ना त्याच्यामध्ये ते आहे. आणि इकडे 3 आणि हा चौथ्या कंटेनरमध्ये माझा चहाचा मसाला केलेला आहे. त्याची रेसिपी पण मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. आता फ्रीजमधल्या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय मी अरेंज करते, म्हणजे काय काय ठेवते ते सांगते बघा तुम्हाला. तर बऱ्याच वेळा जेव्हा घाई असते ना, तेव्हा मी काचेचे कंटेनर कसं आतमध्ये ठेवते बऱ्याच वेळा, त्याच्यामुळे डेली यूजमध्ये जेव्हा मी काही गोष्टी स्टोअर करते तेव्हा बऱ्याच वेळा थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच म्हणजे काचेचे कंटेनर वापरते आणि थोडे स्टीलचे वापरते. आणि जेव्हा असं पूर्ण फ्रीज वगैरे ऑर्गनाईज करते, थोडा निवांत असतो, वेळ असतो, तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. आणि बऱ्याच वेळा काय होतं, चॉपिंग मी करूनच ठेवते, पण या भाज्या खूप जास्तच्या चॉपिंग करून खूप जास्त दिवस वापरत नाही मी. भेंडी माझ्याकडे जी असते ना, ती नेहमी म्हणजे कितीही मला उशीर झाला ना तरी ती मी भाजूनच ठेवते, कारण ती माझं दुसऱ्या दिवशीचं काम कमी करणार असते. कारण त्याच्यामुळे मी कधीतरी सकाळी ऑफिसला जरी नाही बनवली त्याची भाजी ना, तरी संध्याकाळी मी एका वेळेसाठी भेंड्याचं सार वगैरे करते. त्याने खूप छान असं टेस्ट येते, म्हणजे काहीतरी वेगळं असं सार काहीतरी छान वाटतं. तर हे दोन्ही कंटेनर असे बघून सेम वाटतात, पण ते सेम नाही आहेत. थोडासा एक 800 mlचा आहे आणि एक आय थिंक 550-600 mlचा आहे. जो आता हा शेंगा ठेवला तो छोटा आहे आणि जो बाजूचा आहे तो मोठा आहे. तर इथे बघा स्क्वेअर कंटेनर असल्यामुळे याचा एक फायदा आहे जो मी मगाशी तुम्हाला सांगितला. तर हे एकावर एक खूप चांगल्या पद्धतीने बसले जातात. म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग कुठेही ठेवा, स्क्वेअरमध्ये एकाच साईजचे असतील ना तर व्यवस्थित राहिले जातात. आणि त्याच्या उलट जर राऊंड शेपमध्ये असेल तर काय प्रॉब्लेम होतो तो देखील मी तुम्हाला दाखवते. पण इथे बघा ना, बघून खूप छान दिसतात असे एकाच याचे सगळे. आणि हे सगळे कंटेनर हे जे तिन्ही कंटेनर आहेत ना ते आयकियामधलं आहे. आणि वरती जो कंटेनर आहे तो माझा बोरोसिलचा कंटेनर आहे. तर इथे बघा याच्यामध्ये मी थोडेसे जे बीन्स होते ना ते थोडेसेच आणलेले, मी खूप जास्त आणलेले नाहीत. कधीतरी पुलावमध्ये वगैरे किंवा भाजी वगैरे केली ना तर त्याच्यामध्ये लागतात. तर जेव्हा मी हे स्टोअर करते तेव्हा दोन्ही साईडने त्याचा देठ थोडा थोडा कापून घेते, म्हणजे देठाकडची आणि म्हणजे दोन्हीकडची देठाकडची बाजू मी थोडी थोडी कापून घेते आणि मग ते स्टोअर करते. त्याने ते खरंच खूप जास्त दिवस टिकतात व्यवस्थित, म्हणजे जसे आहेत ना ते तसेच राहतात. आणि हा बघा हा कंटेनर थोडासा मोठा आहे, याच्यामध्ये मी सुरण जो असतो तो कापून ठेवलाय. ह्या ज्या भाज्या आहेत त्या पण उद्या सकाळसाठी होतील किंवा जास्तीत जास्त उद्या संध्याकाळसाठी. तर आता बघा हे जो गोल असेल ना, चौकोनच्या वरती आपण गोल ठेवला मग तो त्याच्यामध्ये तेवढा असं फिट्ट बसत नाही, त्याच्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि स्क्वेअर असतील तर व्यवस्थित सगळे बसले जातात. चीजचं पॅकेट आहे एक, त्याचबरोबर जे एक्स्ट्राचे कधी कधी केचप, सोया सॉस असे जे काही पॅकेट्स येतात ते साईडला ठेवलेले आहेत.
त्याचबरोबर बटरचा एक जो कंटेनर आहे तो पण याच्यामध्येच ठेवलेला आहे आणि आता मला फ्रीज म्हणजे लावून घ्यायचं आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय अँड टेक केअर।